MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। माळेगाव सहकार कारखान्याची निवडणूक आता चांगलीच भरात येणार आहे। कालच माननीय चंद्रराव तावरे यांनी कुठल्याही स्थितीत पवार आणि तावरे युती होणार नाही, ही निवडणूक ही दोन गटात होणारच अशा प्रकारचे सूतोवाच केले आहे। त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आता अजित पवार यांचे पॅनेल आणि गुरु शिष्य यांचे तावरे यांचे पॅनेल, त्याचबरोबर आणखी काही संघटना यात उतरतात का काय हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे। परंतु खरी लढत होणार आहे की अजित पवार यांचे पॅनेल आणि तावरे गुरु शिष्य यांचे पॅनेल यामध्येच। ही निवडणुकी अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित आहे। याचे कारण म्हणजे ज्या वेळेला राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता असते त्या वेळेला माळेगाव कारखान्यामध्ये असे एक चमत्कारिक निकाल असे लागलेले आहेत। याचे उदाहरण घ्यायचे म्हणले तर 1997चे एक उदाहरण घेता येईल, त्याचबरोबर 2014चे उदाहरण घेता येईल। या दोन्ही वेळेला गुरु शिष्यांच्या पॅनलने माळेगाव कारखान्यामध्ये बाजी मारली होती आणि योगायोगाने त्याच वेळेला सत्तेवर राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते। आता शिवसेना भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिघांची महायुतीचे सरकार राज्यात आहे, परंतु माळेगाव कारखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी युती होणार नाहीये। त्यामुळे भाजपशी निगडीत असलेले चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पॅनलमध्ये ही लढत होणार आहे। स्वतः अजितदादा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांनी ब गटामध्ये हा फॉर्म भरला आहे। वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी अर्ज भरावा का, या प्रकारच्या चर्चा आता सुरू आहेत। म्हणजे राज्यातील सर्वोच्च स्थान सत्तेचे असताना देखील साखर कारखान्याचे संचालक पद कशासाठी हवे अशा प्रकारचा प्रश्न देखील यानिमित्त उपस्थित केला जात आहे। एकंदरीत सहकारावरील पकड मजबूत करायची या उद्देशानेच हा फॉर्म भरला असावा असे देखील चर्चा आहे। अजितदादा पवार स्वतः रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल अशा प्रकारची अटकळ बांधली जात आहे। भाजप आणि शिवसेना या निवडणुकीमध्ये कोणाला मदत करणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये त्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे। 13 जूनला माघारीची मुदत आहे, त्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे। परंतु जर स्वाभिमानी शेतकरी संघटना जर निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता आहे। विक्रमी संख्येने यावेळेला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, परंतु जे दीर्घ काळापासून माळेगाव कारखान्याच्या सत्तेत आहेत अशा बुजुर्ग उमेदवारांनी देखील अर्ज भरलेले आहेत। तरुणांना संधी द्यायची अशी प्रकारची इच्छा या संचालकांमध्ये दिसत नाही। वास्तविक पाहता पुढील नेतृत्व त्यांनी या निमित्ताने या रिंगणात आणायची गरज होती, परंतु जुने जाणते संचालकच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। 13 जून नंतर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरणार आहे। तोपर्यंत चर्चा ही अशी सुरूच राहणार आहे।